जरी देखसी अधिकार रोज जीविते गुज तुझ सांगो. आणि त्या ठिकाणी एक काळनेमीनं कथा सांगितलेली आहे हनुमंतरायाला. त्या हनुमंतरायाला काळनेमीनं कथा सांगितली पण थोडी उलटी सुलटी सांगितली. त्याच्यामुळे हनुमंतरायाला त्या ठिकाणी थोडा थोडा भास होऊ लागला की हा काही साधू साधा नाहीये. आणि अशा प्रकारे पुन्हा त्या ठिकाणी दोघांचा अतिथ्य चालू झालेला आहे. श्रीरामाची निज कथा तापस भुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा देखुनी सादरता. आणि त्या ठिकाणी तापस एक रामाची कथा सांगतोय आणि प्रभू रामचंद्राची कथेची आवड हनुमंताला आहे. म्हणून तो हनुमंतराया त्या ठिकाणी तापस मुखाची कथा ऐकण्यासाठी अगदी कानातूरतेने करून ऐकू लागलेले आहे. श्रीराम सदा जनस्थानी रावण कटकपट अंते येऊनी शून्य श्रम देऊनी देखोनी श्रीराम पत्नी चोरी. काय मी हनुमंतरायाला सांगतोय काय सांगतोय की रामाची पत्नी असणारी जी सीता आहे आणि ती राजा रावणानं त्या दंडकारण्याच्या ठिकाणाहून चोरीलेली आहे. अशा प्रकारची कथा काळने मी हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. सीतेच्या धावण्याची श्रीराम निघे वेगेसी मार्गी आडवे होता राक्षसासी श्रीराम त्यासी मारिले. आणि त्या ठिकाणी सीतेचं हरण केलं. त्या सीतेचे हरण केल्यामुळं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाठीमागे गेले आणि बलाढ्य राक्षस त्या ठिकाणी आडवा आला आणि त्या राक्षसाचा असणारा नायनाट प्रभू रामचंद्राने केला. अशी कथा काळने मी हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. वारीने फिरून सुग्रीवासी हरिने स्त्री आणि राज्यासी रामे मारुनी त्यासी सुग्रीवासी स्थापिले. वालीनं काय केलं सुग्रीवाला त्या ठिकाणी राज्यातून दौडून दिलं. त्याची असणारी पत्नी आपलीशी करून घेतली आणि ती असणारी कथा आणि तिने काळनेमी पुन्हा त्या हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. सुग्रीव राजा महावीर सकल वनराचे भार झाले श्रीरामाचे किंकर बदोपकार होऊनी. आणि त्या ठिकाणी हा प्रभू रामचंद्रानं वालीचा वध केला. राज्य सुग्रीवाला दिलं. सुग्रीवानं जे वानर सैन्य आपलीशी होती ती प्रभू रामचंद्राला सख्य केलं आणि प्रभू रामचंद्राच्या कार्याला लागले. दोघा पडिले अति सख्य समुद्री शिळा बांधल्या देख न लागता निमिष एक लंका समुख येते झाले. आणि त्या सुग्रीवाचं आणि प्रभू रामचंद्राचं सख्य झालं. मैत्री झाली आणि सख्य झाल्यामुळं कोणतंही कार्य त्यांनी सिद्धीला नेलं. समुद्रावर पाषाण तारले. पूल बांधला. लंकेमध्ये असणारा प्रवेश केला. युद्ध झाले घोरंदर रावण प्रधान्यादी कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. आणि पूल बांधून लंकेत प्रवेश केला. त्या ठिकाणी बघा असे राक्षस मारलेला आहे आणि लंकेमध्ये प्रवेश करून अशा प्रकारचा पराक्रम या असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आणि या वानर सेनेने केलेला आहे. असा काळनेमी त्या हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. दुःखे खवळला रावण घेऊन ब्रह्म शक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हानितनी. आणि त्या ठिकाणी राजा रावणाला भयंकर राग आला आणि रागाच्या भरामध्ये दारुण अशी शक्ती त्या राजा रावणाने घेतलेली आहे आणि लक्ष्मणावर मारलेली आहे आणि ती शक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे. शक्ती बेदून हृदयाची निघून गेली भूमीची अति विकळता सुमित्राची पडला क्षिती निचेष्टित. आणि ती शक्ती लक्ष्मणाच्या छातीत लागलेली आहे. छातीत लागून असणारी पाताळामध्ये गेलेली आहे आणि विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी पडलेला आहे. असा काळनेमी त्या हनुमंतरायाला गोवण्यासाठी त्याचा असणारा पुढचं कार्य सिद्धीला न जाण्यासाठी अशा प्रकारचा गुंता करीत आहे. वाचवावया सुमित्राची नवो आलो दिसी सूर्य नये उदयासी
जाण्याचे हनुमंतराया म्हणले या ठिकाणी लक्ष्मण पडलेला बाबा सूर्य उगवायच्या आतमध्ये मला औषधी न्यायच्या आणि त्या औषधी घेऊन जर गेलो तर लक्ष्मण उठल आणि नाही गेलो तर कार्य हे नाशल्या जाईल, त्या ठिकाणी अनर्थ होईल. अशा प्रकारे ते हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. सांगितले सकळ व्रत तू तपस्वी जे अति विख्यात जाणून माझे मनोगत शीघ्र कार्यात साधावा. काय नाही मी या ठिकाणी मी जाणले तू एक या ठिकाणी चांगला ऋषी आहेस, पण माझं कार्य या ठिकाणी जाण, मला कोणतं कार्य करायचंय हे जरा जाण म्हणले आणि मला या ठिकाणाहून सुटका दे. अशा प्रकारे हनुमंतराय त्या ठिकाणी काळ नेमीला असणारा विनंती करू लागलेला आहे. विलंब न करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजता भास्कर उदयान येता मज तत्वता जाणे असे. या ठिकाणी विलंब करू नको, कसल्याही प्रकारचा उशीर करू नको. जर तुला औषधी जर माहित असल्या तर या ठिकाणी मला सांग, लवकरात लवकर जातो आणि सूर्य निघायच्या आतमध्ये मी त्या घेऊन येतो, पण मला या ठिकाणाहून लवकर अशा प्रकारे जाऊ दे. असा हनुमंतराया काय नेमेला बोलू लागलेला आहे. घनश्याम ठपार, सूचक आहेत ज्ञानदेव महाराज निमानी.